पुण्यामधला एक महत्त्वाचा कार्यक्रम पुण्यामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय तशाच पद्धतीने भाजपने युवा की आवाज या कार्यक्रमाची घोषणा केली आणि पुण्यामध्ये भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संध्याकाळी अगदी थोड्याच वेळामध्ये विद्यापीठामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ हा कार्यक्रम सुरू होणार आहे। भारतीय जनता पक्ष आणि सहयोगी संघटनांकडून पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामुदायिकरित्या वंदे मातरमचं गायन होणार आहे। त्यासाठीची तयारी या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतो आहोत या ट्रकमधून इथे टेबल्स खाली उतरवले जात आहेत, काही खुर्च्या आहेत, त्याचबरोबर इथे पुतळ्याच्या बरोबर समोर एक स्टेज आधीपासूनच तयार ठेवण्यात आलेला आहे। इकडे या ठिकाणी असं लाइटिंग देखील आपण पाहतो आहोत। आधी या वंदे मातरमच्या गायनाची वेळ ही 5 वाजताची असेल असं सांगण्यात आलं होतं, मात्र आता हे वंदे मातरमचं गायन 6:30 वाजताच्या दरम्यान असेल असं सांगण्यात येतं। आणि ज्या लाईट्स या ठिकाणी लावण्यात आल्या त्या पाहता साहजिकच उशिरापर्यंत हा सगळा वंदे मातरमच्या गायनाचा कार्यक्रम चालणार आहे। ही तीच वेळ आहे जेव्हा राहुल गांधी पुण्यातील SSPMच्या मैदानावरती विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत आणि एका अर्थाने हे प्रतिकात्मक वंदे मातरमचं गायन आपल्याला म्हणता येईल। आपण काही बोलूयात। तुम्ही ABVPचे कार्यकर्ते आहात, भाजपचे कार्यकर्ते आहात, म्हणजे मला ओळख सांगा। मी दत्तप्रसाद दादो, भारतीय जनता युवा मोर्चाचा। अच्छा, तर हे जे गायन होतं आहे तर याचं प्रयोजन काय आहे, काय वाटतं की मला याची गरज आहे? जे काही आता 15 ऑगस्टला काँग्रेस कार्यालयामध्ये सोनिया गांधीजींनी वंदे मातरम गीताचा अवमान केला। खऱ्या अर्थानं वंदे मातरम गीत हे स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण देशवासियांच्या देशभक्तीचं असलेलं हे गीत आहे आणि हे गीत चालू असताना या गीताचा अवमान करणं हे माझ्यासारख्या युवकांना अतिशय वेदना देणारं आहे। आणि ह्याला कोणी ऑर्गनायझर नाही आहे, हे सर्व युवकांनी मिळून एकत्रित या ठिकाणी वंदे मातरमच्या सन्मानार्थ हे गीत गायनाचा कार्यक्रम घेतला। कसं असेल या कार्यक्रमाचं स्वरूप? काही नाही, इथं सगळे युवक, देशभक्त युवक येऊन, आपण कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे, कोणत्या संघटनेचा कार्यक्रम नसून हा फक्त एक देशभक्त युवक एकत्रित येऊन हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। वंदे मातरम आपण इथं गाणार आहोत। आमचे वरिष्ठ नेते असतील किंवा हे असतील, कोणाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्यक्रम करत आहोत। हे सगळे युवक आलेले आहेत आणि तयारी या ठिकाणी सुरू आहे। आणि मी जसं म्हटलं की 6:30 वाजताच्या दरम्यान या वंदे मातरमचं सामुदायिक गायन होईल असं सांगण्यात आलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे।